लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली महिलांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेअंतर्गत ज्या बहिणी पात्र आहेत अशा भगिनींच्या खात्यावरती आतापर्यंत एकूण 6 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत। 6वा हप्ता 24 जानेवारी 2025 रोजी वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। आतापर्यंत भरपूर अशा भगिनींच्या खात्यावरती 6वा हप्ता जमा झालेला आहे। जर तुमच्या खात्यावरती 6वा हप्ता जमा झालेला नसेल तर येणाऱ्या 1 ते 2 दिवसांमध्ये तो हप्ता सुद्धा कन्फर्म जमा होणार आहे। काळजी करण्याची गरज नाही। आता सर्वात महत्त्वाचा अपडेट म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या बहिणींना इथून पुढे लाभ घ्यायचा नाही, आता भरपूर अशा भगिनी या ठिकाणी या योजनेमध्ये पात्र नसून सुद्धा लाभ घेत आहेत। सरेंडर सुद्धा आता या योजनेमध्ये आपल्याला होता येणार आहे। म्हणजे या योजनेच्या लाभापासून आपल्याला आता वंचित होता येणार आहे। भरपूर अशा भगिनी या योजनेमध्ये स्वतःहून पैसे जमा करत आहेत। आता या ठिकाणी पैसे कोणत्याही सरकारी संस्थेकडे किंवा पंचायत समिती असेल किंवा तहसील कार्यालय असेल त्या ठिकाणी जमा करण्याची गरज नाही। स्वतःहून आपल्याला या योजनेपासून आता बाद होता येणार आहे। पीएम किसान योजनेमध्ये सुद्धा भरपूर असे लाभार्थी सरेंडर झालेले आहेत। त्यानंतर रेशन कार्डमध्ये सुद्धा भरपूर असे लाभार्थी सरेंडर झालेले आहेत। यामध्ये याचं मुख्य कारण म्हणजे आता यामध्ये काही पूर्वी महिला अर्ज केले होते, लाभ घेत होते, नोकरीला लागलेले आहेत, काही मुली सुद्धा यामध्ये लाभ घेत होते। मग अशा मुली सुद्धा या ठिकाणी लाभ घेत आहेत। काही महिला परराज्यामध्ये या ठिकाणी विवाह झालेला होता, परराज्यामध्ये स्थलांतर झालेले आहेत, या ठिकाणी आता सरेंडर होता येणार आहे। अशी अपडेट राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। येणाऱ्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर आपल्याला सरेंडर या योजनेपासून होता येणार आहे। ज्यांना व्हायचं आहे त्यांनीच व्हा, ज्यांना व्हायचं नाही त्यांनी होऊ नका। जे ॲक्च्युअली करेक्ट आहेत अशा महिलांना या ठिकाणी लाभ सलग दिला जात आहे। इथून पुढे सुद्धा त्यांना मिळणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून राज्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की या योजनेमध्ये कोणत्याही भगिनींचे पैसे वसूल केले जाणार नाहीत। आता तुम्ही आतापर्यंत भरपूर अशा योजनेसंदर्भात माहिती घेतली असेल की पीएम किसान योजनेचे पैसे वसूल होणार आहेत। आतापर्यंत कधी वसूल झाले का? नाही। अशा भरपूर अशा योजना आहेत, तुम्ही उदाहरणं पाहू शकता। आतापर्यंत सरकारच्या माध्यमातून कोणत्याही लाभार्थ्यांचे पैसे वसूल केले गेले नाहीत। तुमचे सुद्धा पैसे वसूल होणार नाहीत। तुम्हाला स्वतःहून जर या योजनेपासून वंचित व्हायचं असेल तर तुम्ही स्वतः आता सरेंडर या योजनेमध्ये होऊ शकता। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।